प्रियंका चतुर्वेदींनी प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह श्रीकांत शिंदेंवर जोरदार निशाणा साधला। प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय आणि या टीकेनंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। गद्दार गद्दारी रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। सुनील शेट्टीचा गोपी किशन नावाचा एक सिनेमा होता, ज्याच्यामध्ये त्याचा मुलगा म्हणतो मेरे दो बाप। मग आम्ही तुम्हाला तेच म्हणायचं का? पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत। आणि दीवार चित्रपटामध्येच अमिताभ बच्चनचा आणखीन एक डायलॉग होता की मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता। पण प्रियंका ताई मात्र उबाठानी फेकलेले पैसे आपल्या पर्समध्ये ठेवतात, म्हणून त्यांनी भूक म्हटलं की त्यांना भुंकावं लागतं। अहो, आम्ही त्यांना खूप वेळा सांगितलं होतं की बसंती इन कुत्तों के सामने मत नाच, पण काय करायचं, बसंती शेवटी नाचलीच। काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका। त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे जरा तोंड सांभाळून बोला, कारण आपण महिला म्हणून आम्ही जास्त बोलत नाहीत, परंतु आपला शिवसेनेशी कुठलाही संबंध नसताना, मराठीचा गंध नसताना आपल्याला खासदारकी का दिली हेही तुम्ही कुठल्या कर्तृत्वामुळे दिली हेही तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे। उबाठा के प्रमुख उद्धव जी ठाकरे ने बाला साहब के साथ महागद्दारी की है और उस महागद्दारी के लिए निश्चित तौर पर आदित्य ठाकरे के माथे पे लिखा जाना चाहिए कि मेरा बाप महागद्दार है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।